श्री स्वामी समर्थ. एका रात्री एक अद्भुत चमत्कार घडला. श्री दत्तात्रेयांच्या अखंड चिंतनात भुऱ्याबुवांना गाढ झोप लागली. ध्यानीमनी स्वप्नी केवळ श्री दत्तांचे स्मरण आणि चिंतन करणाऱ्या भुऱ्याबुवांना स्वप्नामध्ये श्री दत्तात्रेयांचे अप्रतिम दर्शन झाले. त्या स्वप्नात ते प्रवास करीत होते. निसर्ग जणू प्रत्यक्ष अनुभवत होते. अचानक गंगेचा खळखळता प्रवाह त्यांनी पाहिला. बघता बघता ते गंगोत्रीपाशी आले. तिथे झाडाखाली श्री दत्तात्रेय भुऱ्याबुवांची वाट पाहत उभे होते. भुऱ्याबुवांना अतिशय आनंद झाला. अष्टसात्विक भाव जागृत झाले. डोळ्यांतून आनंदाश्रू धारा वाहू लागल्या. भुऱ्याबुवांनी श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला. श्री दत्तात्रेयांनी त्यांच्या दंडाला धरून हलकेच उभे केले. भुऱ्याबुवांनी श्री दत्तात्रेयांना डोळे भरून पाहायचे म्हणून डोळे उघडले तेव्हा ते स्वप्नातून जागे झाले. श्री दत्तात्रेयांची मूर्ती अदृश्य झाली होती आणि त्यांच्यासमोर साक्षात स्वामी समर्थ उभे होते. स्वामींचे ते तेजस्वी रूप पाहून भुऱ्याबुवांना अतिशय आनंद झाला. स्वप्नातून जागे झाल्यावर सत्यसृष्टीत प्रत्यक्ष स्वामी एकमुखी दत्तात्रेयांच्या रूपात त्यांच्यासमोर उभे होते. धन्य धन्य आजी सुदिन स्मरण करिता अत्रिनंदन, उभी राहिले साक्षात येऊन दिधले दर्शन अंतर्बाह्य. प्रत्यक्ष स्वामींना समोर पाहून भुऱ्याबुवांना गगनानंद झाला. स्वामी दत्तावतारी आहेत ह्याची त्यांना खात्री पटली. स्वप्नातून सत्याकडे येणाऱ्या महामार्गावर स्वामी जणू उभे होते. मध्यरात्र होती परंतु भोवती स्वच्छ पौर्णिमा पसरलेली होती. भुऱ्याबुवांची अनेक वर्षाची इच्छा पूर्ण झाली. आपल्या प्रत्येकाच्या मनात देवाचे एक निश्चित रूप असते. आपली प्रत्येकाची इच्छा असते की देवाचे ह्याच रूपात आणि स्वरूपात दर्शन व्हावे. कित्येक साधक भक्तांना ते तसे होते सुद्धा. हा एक दर्शन प्रवास आहे. आत्यंतिक ओढीने आपण परमेश्वरी रूपाकडे खेचले जातो. लोह चुंबकाकडे खेचले जावे तसे आपण देवाकडे खरे तर खेचले जातो. हे काम वास्तविक अखंड नामस्मरण करते. जो साधक अष्टप्रहर नामस्मरणात दंग असतो त्याची देवभेटीची तहान सर्वात अधिक तीव्र असते. तशी सिद्धी प्राप्त झालेल्या भुऱ्याबुवांची होती. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, सिद्ध पुरुष म्हणून संबोधावे अशा भुऱ्याबुवांना साक्षात श्री दत्तात्रेयांनी स्वप्नात दृष्टांत दिला की मी आता स्वामी समर्थांच्या रूपात सर्वत्र संचार करतो आहे. मला प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर स्वामी समर्थांना शरण जा. आणि तसेच घडले. भुऱ्याबुवांना स्वामींच्या रूपात श्री दत्तात्रेयांचे सुंदर दर्शन घडले.